माननीय राज्य निवडणूक आयोगाने काल काही सुधारित निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यापर्यंत त्या सूचना जाव्यात, निर्देश पोहोचावेत म्हणून आपण ही छोटी पत्रकार परिषद आयोजित केलेली होती। आतापर्यंत नामनिर्देशन पत्र जी दाखल होत होती ती उमेदवार हे ऑनलाईन नॉमिनेशन आणि ॲफिडेव्हिट अर्ज करायचे, त्याची प्रिंटआउट घ्यायचे, त्याला आवश्यक कागदपत्र लावून योग्य त्या ठिकाणी स्वाक्षरी करायची आणि ती प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ते स्वाधीन देत होते। परंतु ऑनलाईन अर्ज भरताना ज्या काही टेक्निकल अडचणी आलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने काल राज्य निवडणूक आयोगाने असे निर्देश दिलेले आहेत की यानंतर ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारण्यात यावेत। याशिवाय आतापर्यंत टेक्निकल अडचणी आलेल्या असल्यामुळे उमेदवारांना फॉर्म भरताना किंवा फॉर्म कमीत कमी म्हणजे फार जास्त फॉर्म प्राप्त झालेले नाहीत, तर त्या अनुषंगाने रविवारी म्हणजे उद्या देखील नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत। या ठिकाणी नामनिर्देशन पत्राची पडताळणी करण्यासाठी उमेदवार किंवा राजकीय पक्षांना मार्गदर्शन करण्यासाठी आमचं पथक आहे, ते जे काही अडचणी उमेदवार विचारत आहेत त्याला मार्गदर्शन करत आहेत। याशिवाय नामनिर्देशन पत्रासोबत कोणकोणती कागदपत्र दाखल करायची आहेत, कोणती कागदपत्र जोडायचे आहेत किंवा नामनिर्देशन पत्र कसं दाखल करायचं आहे याची सूची, याची यादी आम्ही बाहेर लावलेली आहे। मार्गदर्शनासाठीचं पत्र देखील आम्ही बाहेर लावलेलं आहे आणि त्याप्रमाणे नॉमिनेशन आमच्याकडे प्राप्त होत आहेत। आज रोजीपर्यंत 15 तारखेला 4 नॉमिनेशन आतापर्यंत प्राप्त झालेली आहे। यासाठी आम्ही आचारसंहिता पथक या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि या आचारसंहिता पथकाच्या अंतर्गत आम्ही 5 ठिकाणी अंबरनाथ नगर परिषद हद्दीमध्ये स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आम्ही नियुक्त केलेल्या आहेत, जे वेळोवेळी वाहनांची तपासणी करणार आहे, कुठलाही गैरप्रकार होणार नाही यासाठी ते काळजी घेणार आहेत। याशिवाय फ्लाइंग स्क्वॉड देखील आम्ही नियुक्त केलेले आहेत। प्रचार सभा, रॅली जे काही होणार आहेत किंवा कुठल्या तक्रारी प्राप्त होतील त्याची ती तपासणी करून आचारसंहिता पथक प्रमुखांकडे ते अहवाल सादर करतील आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे। याशिवाय व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम, व्हिडिओ व्ह्यूइंग टीम आणि मग आमचे पोलीस कर्मचारी यासाठी नियुक्त केलेले आहेत। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आमची स्वीपची टीम आहे, ते ज्या भागामध्ये पूर्वी मतदान कमी झालेलं आहे त्या भागामध्ये कार्यक्रम घेणार आहेत। शाळा, कॉलेजेस या ठिकाणी देखील आमचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत। नागरिकांना डेमो दाखवण्याची देखील आम्ही कार्यवाही करणार आहोत। ऑनलाईन अर्ज करण्याची आता आवश्यकता नाही, ऑफलाईन देखील उमेदवार अर्ज करू शकतात। जर कोणी ऑनलाईन केलेला असेल त्याची प्रिंटआउट घेऊन त्यावरती योग्य ठिकाणी स्वाक्षरी करून त्यांना ऑफलाईन माझ्याकडे जमा करायचे आहे। पोस्टल बॅलेटसाठी आपण व्यवस्था केलेली आहे। जे कर्मचारी आमच्या निवडणुकीच्या कर्तव्यार्थ नेमणूक केलेली आहे त्यांना आम्ही पोस्टल बॅलेटची सुविधा दिलेली आहे। त्यांच्याकडून PB1 नावाचा फॉर्म आहे, तो आम्ही भरून घेत आहोत। उद्या सर्व साधारणतः 1500 कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आपण नाट्यगृहामध्ये ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी ते कर्मचारी आमच्याकडे PB1 फॉर्म जमा करतील आणि त्यांना पोस्टल बॅलेट देऊन आम्ही त्यांच्याकडून प्रत्यक्ष मतदान करून घेणार आहोत।